एव्हरीवन. सो टायटल वाचून कदाचित तुम्हाला समजलं असेल की आजच्या ब्लॉगमध्ये काय असणार आहे. आमच्या सगळ्यांची एकदम जवळची व्यक्ती आम्हाला सोडून गेलेली आहे. तुम्ही बोलू शकता शी वॉज लाईक अ मदर टू मी. लहानपणापासून खूप काही तिच्याकडनं शिकली. खूप सारे मेमरीज आहेत. आतापर्यंत ब्लॉग्समध्ये कदाचित मी तिच्याबद्दल एवढं काही जास्त कधीच बोलली नसेल, बट आय नो की मी तिच्याबरोबर कोणतं बॉन्ड शेअर करत होते. सो मी ज्या व्यक्तीबद्दल बोलते ती व्यक्ती आहे माझी आजी. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, माझी आजी आजारी होती. शी वॉज बेड रिडन फ्रॉम पास्ट 3 to 3.5 years. आणि हळूहळू ती आम्हाला सगळ्यांना विसरत चाललेली. खरंच खूपच हर्ट करणारी गोष्ट होती आमच्यासाठी. कारण अशी एक व्यक्ती जिला खूप बोलायला आवडायचं, जिची पर्सनॅलिटी एक वेगळीच होती. जेव्हा पण ती जिथेही जायची तेव्हा सगळ्यांबरोबर खूप काही बोलायची, खूप गोष्टी शेअर करायची. सगळे लोक इवन खुश व्हायचे. आणि अचानक ती व्यक्ती एकदम शांत झाल्यानंतर कसं फील होतं ना, सो तसं ते सगळं झालेलं. आजोबा गेल्यानंतर ऑफकोर्स ती थोडीशी खचली. स्टील शी वॉज लिव्हिंग हर लाईफ. बट देन हळूहळू आय डोंट नो काय झालं, ती सगळं काही गोष्टी विसरायला लागली. फाल्गुनीच्या लग्नाच्या वेळेस तर असं होतं की मध्येच तिला आठवण येत होतं, मध्येच ती विसरायची, मध्येच आठवण येत होतं, मध्येच ती विसरायची. आणि मग त्याच्यानंतर एक असं पॉईंट आलं की ती हळूहळू प्रत्येक स्टेजला प्रत्येक पर्सनला विसरत गेली. जसं की फाल्गुनीच्या लग्नानंतर ती पूर्णपणे विसरून गेली की फाल्गुनीचं लग्न झालेलं आहे. त्याच्यानंतर मला बाळ आहे ते ती विसरली. सनीला ती ओळखत होती तोपर्यंत. हळूहळू सनीला सुद्धा विसरली. एक असा मोमेंट आला की तिला असं वाटायचं की मी कॉलेजवरनं आलेली आहे आणि मला विचारायची की तू डब्बा खाल्ला का, तू हे केलंस का, तू ते केलंस का. म्हणजे ती त्या टायमाला गेली जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये होतो. त्यानंतर हळूहळू ती आम्हाला विसरायला लागली. मग तिच्या दुनियेत फक्त आई, पप्पा, माझे पप्पा, काका हे सगळेजण होते. त्याच्यानंतर ते सुद्धा ती विसरली आणि मग ती एकदम तिच्या पाठीमागच्या लाईफमध्ये गेली, म्हणजे जिथे तिचे फक्त माहेरची लोकं होती. आणि मग नंतर एक असा पॉईंट आला की ती सगळंच विसरून गेली. सगळं म्हणजे सगळं काही. बोलणं विसरून गेली. सेन्स जो असतो ना प्रत्येक गोष्टीचा, वास घेण्याचा, ऐकण्याचा, बोलण्याचा, बघण्याचा, ते सगळं काही हळूहळू हळूहळू हळू ड्रॉप होत गेलं. असं झालं की एवढी वर्ष बेडवर राहून सुद्धा, बेड सोर्स होऊन सुद्धा तिला ते सेन्स नव्हतं होत. म्हणजे एक असतं ना, जो माणूस बेडवर असतो कित्येक वर्ष, त्याला जेव्हा बेड सोर्स होतात तेव्हा तो व्यक्ती लिटरली ओरडत असतो की अरे मला हे दुखते, ते दुखते, हे चालू असतं. पण आजीला ते सुद्धा सेन्सेस नव्हते, त्यामुळे ती त्याच्यासाठी सुद्धा रिॲक्ट नव्हती करत. एवढं ते वर्स्ट झालेलं. आणि माहीत नाही हे ऑल ऑफ अ सडन हे असं सगळं कसं झालं, काय झालं ते काहीच आम्हाला माहिती नाही आहे. बट डॉक्टरने सांगितलेलं की हे आता असंच राहणार आहे, ह्याच्यानंतर काही तुम्ही करू नाही शकत, ह्याच्यावरती काही औषधंसुद्धा नाही आहे. तो तिचा एवढा त्रास बघून एवढं वाईट वाटत होतं ना, कारण तिला एवढं गोष्टी पेन करत असतील पण ती बोलू नव्हती शकत, ती रिॲक्ट नव्हती करू शकत. आता मागचं मला वाटतं लास्ट ऑलमोस्ट 8 to 9 months तिने बोलणं सोडून दिलेलं. ॲटलिस्ट आधी काहीतरी बोलायची वगैरे, शब्द नव्हते फुटत तरी करून असं काहीतरी आम्हाला बोलायची, पण ते सुद्धा नव्हतं. हळूहळू हळूहळू सगळं झिरो झालेलं. आणि आता परवा दिवशी आम्ही जेव्हा लोणावळ्यावरनं आलो तेव्हाच ऑन द वेच ॲक्च्युली आईचा फोन आला की आजी सिरियस आहे. मग आम्ही आजीला इमिडिएटली तिथे भेटायला गेलो. तेव्हा तिची फक्त ब्रिदिंग चालू होती, म्हणजे काहीच नाही.
सनी म्हटलं की कोमामध्ये गेली आजी, म्हणजे काहीच रिॲक्शन नव्हतं. आणि फायनली आज आजी आम्हाला सोडून गेली. सगळे काही पाठीमागचे दिवस एकदम असे फ्लॅशबॅक झाले. जसं मी मगाशी म्हटले की आजी माझ्यासाठी दुसरी आई होती. मी जेवढं माझ्या आईबरोबर टाईम स्पेंड केलेलं आहे ना, तेवढंच मी माझ्या आजीबरोबर टाईम स्पेंड केलेलं आहे. रेदर त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त असं पण तुम्ही म्हणू शकतात. माझा जो बालपण आहे ना, तो अमेझिंग होता. मी कधीच माझ्या आई आणि पप्पांबरोबर झोपली नाही आहे. मी नेहमी आजी आजोबांबरोबर झोपायची. आजी अशी मध्ये झोपायची, एका साईडला फाल्गुनी असायची, एका साईडला मी असायचं, आणि आम्ही तिला फुल कडल करून झोपायचो. आणि ती जोपर्यंत आम्हाला स्टोरीज नाही सांगत आहे ना, तोपर्यंत आम्हाला झोपच नाही यायची. आम्ही तिची वाट बघायचो की आजी कधी येते आणि आम्हाला स्टोरी सांगते. जरी ती आम्हाला रोज तीस स्टोरी सांगत असायची ना, तरीसुद्धा आम्हाला आनंद मिळायचा. ते एक मेमरी आहे. असे खूप सारे मेमरीज आहेत. आजीने मला खूप सारं प्रेम दिलेलं आहे. तिने खूप काही नवीन गोष्टी आम्हाला शिकवल्या आहेत. शी इज लाईक अ रोल मॉडेल, कारण ती एक वेगळीच होती. तिचा ऑरा वेगळा होता. जेव्हा पण ती स्टेजवर भाषणं द्यायची, बोलायची, ॲक्ट करायची, आजी यूज टू ॲक्ट, तेव्हा तिचं एक वेगळंच एक होतं सगळं काही. जिला खूप लेख वगैरे लिहायची सवय होती. जेव्हा कधी मला निबंध वगैरे लिहायचा असायचा तर मी आजीकडनंच हेल्प मागायची, आणि आजी खूप छान पद्धतीने मला हेल्प करायची. मोठी झाली तरी सुद्धा सगळं काही हातात मिळायचं. कॉलेजला जाताना की दूध घे, डब्बा घे. मी म्हणायची की आजी आता मी कॉलेजला जाते, मला डब्बा वगैरे नव्हतं. एक असतं ना आपलं की अरे आता नको मला डब्बा. नाही, डब्बा तर घेऊन जायला पाहिजे. डब्बा नाही तर ॲटलिस्ट नाश्ता तरी कर. आणि रोज माझा ना एक दुधाचा ग्लास होता. त्या दुधाच्या ग्लासवर ना ती एक छोटीशी डिश ठेवायची, आणि त्या डिशवर रोज पैसे ठेवायचे, आणि मला म्हणायची हे तुझं आता वीकचं पूर्ण पॉकेट मनी आहे. असं बोलून तरीसुद्धा ती रोज त्याच्यावरती पैसे ठेवायची. मला म्हणायची हे वीकचं पॉकेट मनी आहे, पण रोज डेली पैसे ठेवायचे त्याच्यावरती. सो तो जो त्या ज्या सगळ्या आठवणी आहेत, ते जे प्रेम आहे ना, ते एक वेगळंच होतं. आजी आणि नातीचा जो एक बॉन्ड असतो तो खूप वेगळा असतो, आणि हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आजीच्या आठवणी नेहमीच आमच्याबरोबर असणार आहेत. आणि पास्ट 4 years आजी ज्या पेनमध्ये होती, ती फायनली तिला रिलीफ मिळालेलं आहे. कारण एवढं पेन, ओ गॉड, म्हणजे आपण इमॅजिन पण नाही करू शकत. ती बोलत नव्हती आमच्याबरोबर, तरीसुद्धा तो जो पेन आहे ना, तो दिसत होता. जेव्हा कधी आम्ही जायचो, आजीला हाक मारायचो तर त्या डोळ्यातनं टचकन पाणी यायचं. मग असं फील व्हायचं की आजीला कळतंय की आम्ही तिला हाक मारतो. आजी कदाचित आम्हाला ओळखतीये. यु नो, वेगळंच होतं ते. आणि खूप ऑफकोर्स कमी बोलली आहे ब्लॉगमध्ये, पण आज मला सगळं असं शेअर करावं असं वाटलं. खूप साऱ्या आठवणी आहेत. आजीला जेव्हा कधी मी बोलायची की आजी माझ्याकडे ये राहायला, आजी लगेच यायची राहायला. आजीचं आईंबरोबरचं बॉन्डसुद्धा खूप छान होतं, कारण हे आधीपासून ओळखत होते. आई मला नेहमी म्हणायच्या की आजी बघ किती व्यवस्थित सगळं काही तिचं व्यवस्थित. तिचं छोटंसं डब्बा, त्यात ती कुंकू, पावडर, तिचं कंगवा एकदम असं व्यवस्थित ती घेऊन यायची. तिचा एक नॅपकिन असायचा, ती शी यूज टू मेक शुअर. ती मला नेहमी म्हणायची की बघ रचना, आपल्यामुळे कोणालाही त्रास नाही व्हायला पाहिजे. आपल्यामुळे कोणाचीही गोष्ट, कोणाची ही वस्तू ही खराब नाही झायला पाहिजे. आजी यूज टू डाय हर हेअर, आणि जेव्हा पण ती जिथेही जायची ना, ती तिचा एक रुमाल घेऊन जायची आणि ती उशीवर टाकायची, आणि त्या रुमालावर ती झोपायची, जेणेकरून दुसऱ्यांची उशी खराब नको व्हायला. म्हणजे ती एवढं विचार करायची की आपल्यामुळे कोणाला दुसऱ्याला त्रास नाही व्हायला पाहिजे. मला आई नेहमी तेच बोलायचं की किती व्यवस्थित उठल्यावर एकदम टिपटॉप आवरणार, साडी नेसणार, मग छान आवरणार, सांबाडा वगैरे घालणार, मस्त कुंकू लावणार, एक वेगळंच होतं. आणि आजीला नेलपेंट लावायला खूप आवडायचं. आजीला 2 गोष्टींची खूप आवड होती, एक तर नेलपेंट आणि परफ्यूम. खूप तिला असायचं. मी जेव्हा कधी तिचा बड्डे असायचा, आय यूज टू मेक शुअर की मी तिला परफ्यूम देऊ. तिला खूप आवडायचं. आजसुद्धा ती जेव्हा तिला छान प्रकारे आवरलं तेव्हा सुद्धा आम्ही तिला नेलपेंट लावली, आणि
खूप छान वाटलं. आणि ऑफकोर्स ती आमच्याबरोबर नेहमीच असणार आहे. फक्त वाईट याचंच वाटलं की एवढी 4 वर्ष शी वॉज विथ अस, आमच्याबरोबर असून सुद्धा नसल्यासारखी होती ती. तिने म्हणजे मला खूप वाटायचं की जेव्हा कधी मी काहीतरी माझ्या आयुष्यात अचीव करेल तेव्हा आजीच्या चेहऱ्यावरचा जो एक प्राऊड मोमेंट त्यांना बघायचा होता. लहानपणी स्कूलमध्ये असताना जेव्हा कधी रिझल्ट लागायचो, आजी उत्साहाने सगळ्यांना सांगायची की असे पर्सेंटेज आले, अनुष्णाने आज हे केलं, फाल्गुनी यांनी आज हे केलं ना. तर एक वेगळंच होतं. आणि आम्ही बोलायचो की काय आजी असं तू करते, पण आजी छोट्या छोट्या गोष्टींना ॲप्रिशिएट करायची. सो नेहमी एक ते मला वाटलं जेव्हा मी माझी फर्स्ट गाडी घेतली तेव्हा मला झालं की मी कधी आजीला फिरवते. तिला किती आनंद झाला असता की मी तिला माझ्या गाडीत बसवून फिरवते. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद मला तो बघायचा होता. पण हे 4 वर्ष ती जसं मी म्हटली ती असून सुद्धा नसल्यासारखी होती. ती आम्हाला पूर्णपणे विसरून गेलेली. आणि ती एक गोष्ट नेहमी मनात राहणार आहे. तिचा आवाज, तिचं सगळं काही खूप 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 आठवण येणार आहे. पण ठीक आहे, प्रत्येकाला जायचं असतं. आणि मी तेच म्हणेल की ती त्या सगळ्या त्रासामधनं मुक्त झालेली आहे. मे हर सोल रेस्ट इन पीस. दुःख तर आहेच, बट त्याचबरोबर आनंदसुद्धा आहे. कारण तो जो त्रास होता ना तो आम्हालाच माहिती आहे की आम्ही जेव्हा तिला बघत होतो तेव्हा ते कसं वाटत होतं. आणि इट्स रिअली व्हेरी पेनफुल. बट काय नाही, आपल्या आजी आजोबांबरोबर खूप सारा टाईम स्पेंड करा, त्यांच्याबरोबर खूप सारे मेमरीज शेअर करा. आणि त्यांच्याबरोबरचं जे बॉन्ड आहे ना ते खूप वेगळं असतं. आपले आजी आजोबा आपल्याला खूप प्रेम करतात. कितीही काहीही झालं तरी ओरडत नाही. आपल्या आईवडिलांकडनं पहिले आपल्याला वाचवतात. आई आणि बाबा कधी आपल्याला ओरडले तर पहिले आजी आजोबा येतात. आमच्याबरोबर पण असं खूपदा झालेलं आहे. काही झालं की आजी यायची की कशाला मारते वगैरे, कशाला ओरडते. आईने ऑफकोर्स आम्हाला कधी मारलं नाही आहे, पण कशाला ओरडते, कशाला असं बोलते. तर दे यूज टू स्टँड फर्स्ट. आणि आजी जसं म्हटली खूप वेगळी होती. आजी, माझे पप्पा गेल्यानंतर आजीनी ज्या प्रकारे माझ्या आईला ट्रीट केलं आहे दॅट इज समथिंग व्हेरी डिफरंट. जसं मी नेहमी बोललेली आहे की आजी वॉज अ फर्स्ट जिने स्टार्ट केलं, जिने सांगितलं की माझ्या सुनेला हळद कुंकू लावायचं तुम्ही स्टॉप नाही केलं जायला पाहिजे. शी इज लाईक अ डॉटर टू मी. तो एक मोमेंट होता ना तो एक खूप वेगळा होता. ते तिने स्टार्ट केलेलं म्हणजे त्या टायमाला. मग त्यानंतर आजीने माझ्या आईला कधीच स्टॉप नाही केलं की तू जीन्स नको घालू किंवा तू हे नको करू. तिने आईला नेहमी एका मुलीसारखं ट्रीट केलेलं आहे. आणि वेगळाच बॉन्ड होता. तर तुम्ही सुद्धा खूप छान छान असे बॉन्ड क्रिएट करा. कारण हेच जी मेमरीज आहेत ते पुढे जाऊन आपण चेरिश करणार आहोत. सो काय नाही, ह्या नोटवर मी माझा हा जो व्लॉग आहे तो एंड करते आहे. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय. फक्त काय माहिती का, स्वच्छ ठेवायची. सकाळी चेहरा बिरा साफ धुवायचा. आणि जरी आंघोळी बंद केली ना सुनेकडे तरी आपण वाचतो हात पाय जरा मोठी होईल ना. आई कुठे आहे? आई इकडे बघ. पप्पू काय नाव तुझं? आई 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 आईचा चेहरा दाखव. आई नायसा काय
छान आणि किती शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडून, खरं सांगतो. मला ते एकदम जवानीच्या आठवण येते त्यावेळी 25 वर्षापूर्वीची. हा आजीने जोक आजी म्हणते मी 25 वर्षाची आहे. म्हणजे 25 वर्षापूर्वीच्या बोलायच्या ओळखते तुम्हाला आजी? आजी एक नाव नाही, ती एक भावना होती. तिच्या अस्तित्वाने घर उजळून निघायचं. तिचा प्रेमळ स्वभाव, हसरा चेहरा आणि प्रत्येकाला आपलंसं वाटून घेण्याची जादू, हे सगळं आता आठवणीत राहिलंय. ती केवळ घरातली एक ज्येष्ठ व्यक्ती नव्हती, तर ती संपूर्ण कुटुंबाची एक आधारवड होती. तिच्या खुशीत विसावलं की प्रत्येक दुःख हलकं वाटायचं. तिने शिकवलेले संस्कार, जगण्याच्या लढाया, जिंकण्याचे धडे आणि दुसऱ्यांसाठी काहीतरी करण्याची ओढ, हे सगळं तिच्याबरोबरच गेल्यासारखं वाटतं. तिने केवळ आपल्यासाठी नाही तर समाजासाठीही झटून काम केलंय. गरजवंतांना मदत करणं, कोणाचं दुःख आपल्या हृदयात घेणं आणि दुसऱ्यांसाठी अखेरपर्यंत समर्पित राहणं, हे तिच्या जीवनाचे मूल्य होते. आज ती नाही आणि घर सुन्न झालंय. तिचं नसणं म्हणजे आधार हरवल्यासारखं वाटतंय. जणू कुटुंबाला तोलच बिघडल्यासारखं वाटतंय. पण तिच्या शिकवणी आमच्यासोबत आहेत. आयुष्य कितीही कठीण असो, प्रेमाने आणि धैर्याने जगायचं. माणुसकीचा मार्ग सोडायचा नाही. तिचा हा मंत्र आता आमच्या हृदयात कायम राहणार. आज तू नाही, पण आठवणी तशाच आहेत. तुझ्या शिकवणींनीच आता वाट पुढची सरळ आहे. भावपूर्ण श्रद्धांजली. आमच्या मनात आजी तुझं प्रेम कायम जिवंत राहील.